समाधान अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आलाय. समाधानचा पहिला चेंडू खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळाला. गणेश वाडेकर, बोराटे आणि या दरम्यान परत एकदा चेंडू मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. तिथे गणेश वाडेकरचा झेल सुटला. पाहता पाहता इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या आतमध्येच आहे, परंतु धावा इथे 3 आल्यात. जीवदान तर आहेच आहे, प्लस 3 धावा आल्यात. टोटल स्कोर जो आहे 4. व्हाईट बॉल. धावसंख्या 5. या दरम्यानचा चेंडू संदेश बोराटेच्या बॅट मधून पोहोचेल, सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. 1 बॉल 4 रन चौकार आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये निलेशजी गायकवाड आणि त्याचबरोबर प्रमोद बोराटे आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. समाधान गोलंदाज मार्कवरती आहे आणि हा समाधान इथे समाधान युक्त गोलंदाजी करणार की नाही आपल्याला पाहिजे. कारण आतापर्यंत त्यांनी चेंडू टाकले ते फक्त 3 आणि धावा खर्च केल्यात 9. 9 धावा आतापर्यंत समाधानने खर्च केलेल्या आहेत. आणि दोन्ही टीमांची नावं जर अगदी आपण पाहिलं, एक गोल्डन आहे, एक रॉयल आहे, एक गोल्डन पाल्म आहे, एक रॉयल पाल्म आहे. या दरम्यानचा चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल. धावसंख्या 10. दुहेरी अंकात धावफलका दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय गोलंदाज टायगर. या दरम्यान गणेशच्या बॅट म्हणून चेंडू पोहोचेल स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध खणखणीत षटकार चेहऱ्यात. गणेश वाडेकरला मिळालेलं उदाहरण, त्यानंतर त्याने केलं आक्रमण. गोलंदाज टायगर आहे समाधान. परत एकदा हा चेंडू मात्र हलक्यात फ्लिक केलाय. चेंडू पोहोचला जाणार स्क्वेअर लेगला. तिथे क्षेत्ररक्षण सुरेख आहे. इथे धावबाची संधी आणि संदेशला परतावा लागेल. बिग विकेट. क्रिकेट मधली आत्महत्या. एक धाव आली. थोडस मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं, ताळमेळ पाहायला मिळाला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे इथे धक्का क्रमांक पहिला बसला गेलाय. एक बाद. धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती 18 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं संपलं गेलंय. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 18 धावा आहेत. एक बाद 18. नवीन अगदी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सोन्या.
शहानाबाद शान समोरच्या बाजूला शान आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू मिळाला तिथे क्षेत्ररक्षक आता चेंडू पोहोचला नाहीये. एक सिंगल येईल एका सिंगल चेर पॉईंट आपल्याला पुढे जाईल. धाबाला धावा संख्या 19. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू सुंदर त्या अगदी जो टाकलाय खुलबा टप्प्याचा होता. शान गोलंदाजी मार्क होते. अगदी आपण पाहत असताना 2 चेंडूवरती त्याने आतापर्यंत 2 धावा खर्च केलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आहे. यातला एक संघ या स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. या दरम्यान चेंडू अगदी पूर्णपणे हवे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली तिथे झेल झालाय आणि फलंदाज बाद सोन्या बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुलदीप टेकाळे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हवेत परंतु क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला नाही. चेंडू सीमारच्या बाहेर पोहोचला. क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला मिळाले. 4 रन चौकार आहे. व्हाईट बॉल प्लस चौकार अशा 5 धावा. शानचा खराब चेंडू त्याच्यावरती पंजा आला. 5 धावा आल्या. 29 धावा आहेत. इथे क्षेत्ररक्षण सुरेख आहे आणि फलंदाज बाद गणेश वाडेकर बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय प्रकाश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळेल. पाहिजे मैदानाच्या आतमध्ये येणारा नवीन फलंदाज प्रकाश कशा प्रकारची कामगिरी करतोय. समोरच्या बाजूला गोलंदाज शान आहे. गणेश वाडेकर बाद झाला. त्यानंतर सोनेला सुद्धा आपण बाद होताना पाहायला मिळालं. संदेश बोराटेचे प्रमाण आपण पाहिलं तोही बाद झाला. 3 फलंदाज आतापर्यंत जे बाद झालेले आहेत आणि धापावरती धावा संख्या जर आपण पाहिली तर 30 आहे. अजून एक चेंडू शानचा यायचा बाकी.
2 षटकं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जी संपली गेली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलेकरती धावा संख्या 3 बाद 30 धावा. गोलंदाज नवीन गोलंदाजी मार्कावरती धनंजय. या दरम्यान चेंडू कव्हरला खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू पोचत सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. चौकाराच्या रूपाने धापलक वाढला. संघाची धावसंख्या 34 धावा. धनंजयचं स्वागत इथे कुलदीप टेकाळेने चौकारा नेत्यामध्ये केले गेलेलं आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. कुलदीप टेकाळे या दरम्यान चेंडू अतिशय सुरेख या दरम्यान टाकला गेलाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न इथे केला गेला. धावबाची संधी आहे आणि नॉट आउट. इथे फुलटॉस आहे, परंतु चेंडू मिड विकेटला पोहोचला गेलेला आहे. त्या दरम्यान आपण पाहतो चेंडू कव्हर केला जाईल. धाबाफलकावरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धाबाफलक धावसंख्या आपण पाहतोय 37 धावा आहेत. या दरम्यान चेंडू अतिशय सुरेख आहे. अचूक टप्प्याचा मारा या दरम्यान होताना पाहायला मिळालाय. इथे धनंजयचं कौतुक आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी धनंजय या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय लॉंगॉनला खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती निश्चितप्रमाणे आहे. चेंडूवरती पोहोचतोय की नाही पाहायचंय. त्या दरम्यान फलंदाज इथे कुलदीप टेकाळे बाद. फलंदाज बाद. टोटल स्कोर जर आपण पाहिला 39 धावा 39. अंबर गावंडे या दरम्यान अगदी आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळेल. या दरम्यान अंबर गावंडे मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि पहिला चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर खेळलाय. षटकार. धापलक 45.
शिलवंत नरवडे आणि इथे विकेट, फलंदाज बाद. पुढच्या चेंडूवरती विकेट, पहिल्या चेंडू षटकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आहे. धक्का क्रमांक 5 आहे. 5 बाद 45. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश गावडे आपल्याला जो पाहायला मिळतोय. स्कोररच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी जर आपण पाहिलं विजय शेवाळे निश्चितपणे कामकाज करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सातत्याने एक खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करतायत. कॅमेरामन आमचे साईराज गाडे आहेत, शुभम अंधारे आहेत, त्यानंतर सावंत पवार यांचं एक सुंदर असं काम निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळते. पण त्याही पेक्षा या सगळ्यांना जोडून धरण्याचं काम ज्या व्यक्तीच्या माध्यमातून जे केलं जात आहे, इथे डायरेक्ट हिट केलाय. त्या दरम्यान अगदी 2 धावा आल्या. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न इथे आणि काय आहे नॉट आउट. नॉट आउटचा इशारा. अगोदर एक स्टंप पडला होता आणि त्याच्यानंतर चेंडू गोलंदाजाच्या हातात होता आणि क्षेत्ररक्षकाने दोन्ही स्टंप उचलून हातामध्ये धरले होते. बॉल एकाच्या हातात आणि स्टंप एकाच्या हातात होते. त्यामुळे ह्या 3 धावा आहेत. दाबराका धावसंख्या 48. आमचे लाईव्ह स्ट्रीमिंगचं कामकाज पार पाडणारे आमचे ऑपरेटर विनय मोहिते जे आहेत त्यांना मनापासून अगदी धन्यवाद देईल. स्कोररचा अपडेट, त्याबरोबर सगळे कॅमेरामन एकत्रित बांधून ठेवत कोणतं काम कोणाकडून कशा प्रकारचं करून घ्यायचं, लाईव्हला नक्की काय दाखवायचं. 3 कॅमेरे 3 अँगलमध्ये आहेत, पण कोणता अँगल महत्वाचा आहे, कोणत्या क्षणी, एक जबरदस्त काम आमचे विनय मोहिते करतायत. त्यांनाही मनापासून अगदी धन्यवाद देईल. इथे चेंडू डावीठीच्या बाहेर आहे. धाबलेक वाढला जाईल. धाबलेका धावसंख्या 49 आहे. शेवटच्या षटकातले अजूनही 3 चेंडू यायचे बाकी आहेत. इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. त्रेपन्न धावा धावफलकाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. (53) 53 वरती धावफलक. या दरम्यानचा चेंडू परत एकदा आपण पाहिलंय. चेंडू मिळाला आहे. 1 धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि इथे 2 धावा आणि या 2 धावसंख्येत आपल्याकडे धावसंख्या 55. अजून एक चेंडू यायचं बाकी. 5 बाद 55. एक चेंडू यायचं बाकी आहे. या दरम्यान खूप उंची घेतलेला चेंडू झेल सुटला आणि झेल सुटल्यानंतर अगदी आपण पाहतोय 2 धावा आल्या आणि ह्या 2 धावा अतिशय महत्वाच्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आत्ताची 1 धावा आहे. आत्ताच्या 2 धावा आहेत आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झालेले. ओके,
टोटल स्कोर 57, टार्गेट 58, टार्गेट 58. यानंतरचा होणारा सामना जो आहे टॉस करायचा आहे GKP फायटर आणि ऐश्वर्यम D11. चला D1 नाही, GKP फायटर विरुद्ध ऐश्वर्यम D1 दोन्ही संघांचे कॅप्टन या ठिकाणी टॉस साठी चला. ऐश्वर्यम D1 या टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. GKP फायटर कॅप्टन चला टॉस बॉक्स मध्ये चला टॉस साठी. बॉल द्या पंचांना. यानंतरच्या सामन्याचा टॉस अगदी आपण पाहतो टॉस बॉक्स मध्ये जो केला जात आहे GKP फायटर विरुद्ध ऐश्वर्यम D1 यांच्यामध्ये होणारी लढत या ठिकाणी आपल्याला जी पाहायला मिळणार आहे यानंतर. आणि त्याचा टॉस या ठिकाणी जो केला जातोय मान्यवरांच्या उपस्थितीत दोन्ही संघांचे कॅप्टन आपल्याला जे पाहायला मिळतात आणि या दोन्ही कॅप्टनला आपल्या सर्वांच्या खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. या दरम्यान आधी टॉस झाला आणि टॉस विन GKP बरोबर का. राज सर काय घेतलंय GKP फायटर राज सरांनी टॉस जिंकलाय सर काय निर्णय घेतलाय फलंदाज. ओके गोल्ड जिमचे जिम ट्रेनर आहेत राज सर त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. आदरणीय हरीश भाऊ बोराटे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचेही मनापासून स्वागत आहे. धनंजय आणि शान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. त्या दरम्यान एक सिंगल धनंजय एका धावन सेकंदी खातं खोलताना पाहायला मिळालेलं आहे. अंबर इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कावरती आलाय. जिंकण्यासाठी धावा 58 या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत.
हा चेंडू सुरेख आहे. मडांच्या दिशेने चेंडू आहे तिथे क्षेत्ररक्षक तैनात असणार आहे. सोन्या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालाय. परत एक सिंगल आली. पहिला, तिसरा आणि पाचवा चेंडू सिंगल सिंगल सिंगल. दुसरा आणि चौथा चेंडू डॉट डॉट डॉट. हे आम्ही पाहिले आतापर्यंत 1-0 1-0-1 आणि शेवटच्या चेंडूवरती इथे एक सिंगल आली आणि धाबाफलकावरती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं संपलंय आणि टोटल स्कोर फक्त 4. चला वेळ वेळ वाचणं गरजेचं आहे. नवीन गोलंदाज सिद्धेश गावडे. सिद्धेश गावडे कारण याच्या अगोदर सुद्धा फलंदाजीसाठी आला होता. असा असताना सिद्धेश समोरच्या बाजूला शान काय करमत करतो आपल्याला पाहायचंय. पंचांच्या डाव्या त्याला पार करून फुलटा चेंडू इथे मात्र शानच्या बॅट मधून पोहोचलाय. अगदी फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध तिथे एकच धाव आली. जोरदार फटका होता, फुलटा चेंडू होता, परंतु या फुलटा चेंडूचा फारसा फायदा शानला घेता आला नाही. धावसंख्या 5. 5 संघ आज या स्पर्धेमध्ये निश्चितप्रमाणे बाहेर जाणार आहे आणि आज 5 कालचा लकी ठरलेला 1 असे 6 संघ इथे या स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये पोहोचताना पाहायला मिळाले. व्हॉट अ कॅच, नाईस कॉट. या दरम्यान आधी सिद्धेशचा आपल्याला पाहायला मिळालाय. सूर्यप्रकाशचा झेल पाहायला मिळालाय. धाबाफलकावरती धावसंख्या अगदी आपण पाहतोय 5 आणि 5 धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. परत एकदा लो फुलटा चेंडू होता, त्याचा फायदा फारसा परत एकदा होताना पाहायला मिळाला नाही. ऋषी आलाय नवीन फलंदाज जो या दरम्यान साथ देतोय शानला. आपल्याकडे धावसंख्या 7 वरती धावफलक. सातवरती धावफलक आहे. सिद्धेश करामत मात्र करावी लागेल सिद्धेशला. इथे क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव केलाय.
या दरम्यान परत एकदा चेंडू स्क्वेअर लेगला पोहोचला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. फिकी सुद्धा सुरेख. एक सिंगल धापलक वाढेल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 8 या धावसंख्येवरती. 8 रन. इथे मात्र चेंडू हवेत आहे आणि षटकार आहे. आणि षटकाराच्या रूपाने मात्र धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. संघाची धावसंख्या 14 आहे. सिद्धेशवरती केले गेले आक्रमण. ऋषीच्या बॅट मधून आलेला सूर्यप्रकाशचा षटकार. ऋषीमध्ये खूप मोठे गट्स आहेत. या दरम्यानचा चेंडू सुरेख आणि फलंदाज बाद. फलंदाज क्रमांक बाद होईल मात्र दुसरा. 2 बाद. धावफलकावरती धावसंख्या 14 धावा. या षटकात 2 फलंदाज बाद झाले. एक धनंजय बाद होताना पाहायला मिळाला आणि एक ऋषी बाद होताना पाहायला मिळाला. सिद्धेशने धावा खर्च केल्यात इथे 10, पण फलंदाज बाद केलेत ते 2. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळालाय रणजित. गोलंदाज आलाय गणेश वाडेकर. गणेश वाडेकर नवीन गोलंदाज आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. शेवटचे चेंडू बाकी राहिले ते अजूनही 12 आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या अजूनही 44. 58 धावसंख्येचा पाठलाग आहे. 12 चेंडू 44. एखाद्या षटकामध्ये म्हणजे या षटकामध्ये जर धावा कम से कम 25 प्लस 25 पेक्षा जास्त धावा जर आल्या तर सामन्याची रंगत वाढणार. 20-25 धावा या षटकात येणार का. परंतु इथे चेंज ऑफ पेस. गणेश वाडेकर ज्या वेळेस अगदी चेंडू गोलंदाजी मार्कावरती आलाय चेंडू टाकण्यासाठी तयार झाला त्या वेळेस मात्र त्याच्याकडून फसवे चेंडू पाहायला मिळालेत. अचूक टप्पा पाहायला मिळालेला आहे. धावफलकात धावसंख्या 15. 15 रन. चेंडू हवेत तिथे झेल आहे आणि फलंदाज रणजित 0वरती बाद आहे. कुलदीप याने घेतलेला झेल. रणजित बाद. रणजितच्या जागेवरती आता नवीन फलंदाज सुरेश गोळे. मैदानाच्या आतमध्ये दरम्यान आपल्याला चेंडू हवेत तिथे अजून एक झेल झालाय. शानला सुद्धा परतावं लागेल. शान सुद्धा बाद होताना पाहायला मिळेल आणि आता नवीन फलंदाज शानच्या जागेवरती पप्पू. हॅट्रिक बॉल. डावखोरे जाता हा फलंदाज इथे काय करमत करायला पाहिजे. गणेश शिंगे यांच्या वतीने प्राइज आलेला आहे. गणेश वाडेकर मैदानाच्या आतमध्ये जर विकेट अटॅक पूर्ण करत असेल तर 2000 रुपयाचं प्राइज असणार आहे. पाहूया गणेश शिंगे यांच्या वतीने 2000चं प्राइज आहे. हे प्राइज या ठिकाणी कमवणार का गणेश वाडेकर. हॅट्रिक बॉल. या दरम्यान चेंडू डिफेन्स. धाव नाही आली तरी चालेल पण तुला 2000 रुपये कमवून द्यायचे नाहीत. प्रयत्न होता मैदानाच्या आत. चेंडू बाकी राहिलेत या षटकातले ते अजूनही 2. हा नो बॉल. 3 क्षेत्ररक्षक
सर्कलच्या आतमध्ये आहेत. बोला काय ते बाहेरच येते. नो बॉल आहे, नो बॉल आहे. तीनच क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत होते. प्रमोद बोराटेंचं काय लक्ष आहे पा. फ्री हिट आहे या चेंडूवर. नो बॉल. कुठल्या तरी एका क्षेत्ररक्षकाची जागा बदलावं लागेल. जागा बदलली गेली. अंबर गवड्याचा मिडॉपला आपल्याला पाहायला मिळेल. फ्री हिट. हा चेंडू वाईट. चेंडू खराब. धाबा फरकावरती धाबा संख्या जर आपण पाहिली या ठिकाणी वाढली जाईल. 17 धाबा, 17 रन 17 वरती धाबाला या ठिकाणी आपण पाहतोय. गणेश वाडे करता येणार उजव्या हाताने मारा करतोय. तिसरं षटक चालू आहे. या दरम्यान जोरदार अगदी चेंडू खेळलाय. चेंडू पोचला जाईल लॉंगॉलला. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करताना पाहायला मिळाला. धावबाची संधी आणि फलंदाज बाद. पप्पू धावबाद. आता नवीन फलंदाज विल्सन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. ते चेंडू हवेत आणि तिथे मात्र झेल सुटला. एक धाव आताच. सहा चेंडू 39. गोलंदाज गोलंदाजीवरती तयार आहे. या दरम्यान परत एकदा जोरदार फटका खेळलाय. धाबरावती धावसंख्या 1ने या दरम्यान ती वाढली जाईल. सामन्यामध्ये पाहिलं तर आता फक्त औपचारिकता शिल्लक राहील कारण शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत आणि सदोतीस धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. आता 36 धावा बनवायच्या 4 चेंडूत. गोलंदाज तयार असेल.
या दरम्यान आपण पाहतोय चेंडू फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न असेल. त्या दरम्यान एक सिंगल परत एकदा. 3 चेंडू 35 धावा. सामन्यामध्ये औपचारिकता आहे. परत एकदा आपण पाहतोय झेल या ठिकाणी होऊ शकला नाही. 25 धावा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, चला प्लेइंग 11 द्या तुमच्या आताची. दोन्ही टीमला विनंती आहे तुमची प्लेइंग 11 द्या. चेंडू हवेत आणि लांब पण आहे. षटकार आहे. आणि या स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये पोहोचलेला पुढचा संघ आहे, नाव आहे गोल्डन पाल्म. अभिनंदन. जीकेपी फायटर प्लेइंग 11 द्या.